दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचं निष्पन्न झालं होतं। यामध्ये 8 ते 10 हल्लेखोरांच्या टोळीचा समावेश होता। गोदा काठावरील बालाजी कोट या बालाजी कोटावर मित्रांसोबत दारू पार्टी करण्यासाठी मनपा कर्मचारी सनी जॉन हा आला होता। याची माहिती मिळताच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। साधारण 8 ते 10 जणांचं हे टोळकं होतं। त्यांनी सनीवरती हल्ला केला। ही घटना घडली 30 एप्रिलच्या मध्यरात्री। या खुनातील आणखी 3 संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित हल्लेखोरांची संख्या ही आता 5 वर पोहोचली आहे। गोदा काठावरील बालाजी कोट या ठिकाणी 30 एप्रिलच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास सनी हा त्याच्या मित्रासोबत पार्टी करण्यासाठी आला होता। यावेळी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी आणि त्याचे काही साथीदार तेथे आले। त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढली, शिवीगाळ केला आणि वाद करण्यास सुरुवात केली। या वादातून त्यांनी सनीच्या पोटावर आणि उजव्या पायावर धारदार शस्त्राने वार करून तेथून पळ काढला। या घटनेत सनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित योगेश साळी, यश भागवत, गणेश शिरसाट यांना सापळा रचून ताब्यात घेतले। त्यांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास सरकारवाडा पोलीस करतात। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।